सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। चाकण औद्योगिक क्षेत्रातून एक मोठी ब्रेकिंग हाती येते। चाकण औद्योगिक वसाहतच्या टप्पा क्रमांक 2 मधील शेलू फाटाजवळील सिलेंडर कंपनी समोर डंपर आणि कामगार वाहतूक करणारी बस यांच्यात सकाळी 6 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 5 जण गंभीर झाल्याची घटना समोर आली आहे। चाकण MIDC अंतर्गत रस्त्यांचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे वाहनांना ये-जा करण्यासाठी एकाच लेनचा वापर करावा लागतोय। आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास कामगारांना घेऊन निघालेल्या बसनं समोरून आलेल्या डंपरला जोराची धडक दिली। झालेल्या अपघातात बसमधील 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी सह्याद्री डिजिटल न्यूजला दिली आहे। दोन्ही वाहनांची धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। बसमध्ये चालक अडकल्यानं मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून चालकास बाहेर काढण्यात आलंय। सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील वासुली भागातील मार्गांचं काँक्रिटीकरण करण्याचं काम सुरू आहे, परंतु हे काम संथ गतीनं सुरू आहे याचा फटका वाहनांना बसतोय। वाहनांना एकाच लेनचा वापर करावा लागतोय, त्यामुळे सतत लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडतायत। याकडे MIDC अधिकाऱ्यांनी काम करणाऱ्या ठेकेदारास वेगानं काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्याची गरज असल्याचं नागरिक म्हणतात।